Audio Jungle. HKK Remix. ये गलियां अपनी ये रास्ते अपने कौन आएगा अपने आगे राह में अपने HKK Remix. ये गलियां अपनी ये रास्ते अपने कौन आएगा अपने आगे राह में अपने ओके, तर नमस्कार जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण भावांनो, तुमच्यासाठी मी असे जे मी इंस्टाग्राम ट्रेनिंगवाले व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो ते पण मराठीमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण मटेरियल वापरलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि त्याला पण वापरकर्ता पासवर्ड नाही. तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जे काय आता मी बीटमार्क आणि शेकीपडे दिले आहेत ते इम्पोर्ट करून घ्यायचे ॲलाइट मशीनमध्ये. बीटमार्क आणि शेकीपीठ ॲलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर पोलीस स्टेशन किती करायचं गॅलरीमध्ये जायचं. जे काय मी फोल्डर दिलेलं आहे ते सर्वात आधी इथून असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता जे काही तुम्हाला फोटो वापरायचे असतील ते कोणतेही वापरू शकता तुम्ही. तुमचा वापरू शकता किंवा तुमच्या मित्राचा कोणाचा पण वापरू शकता, काही विषय नाही. आता मी समजा आता एक फोटो इथं घेतो आणि याला फुलकांचा एरिया करून घेतो आणि पुढच्या बीटला जाऊन याला असं वाढून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, जर दुसरा फोटो घ्यायचा आहे अशा प्रकारे लाईनवर क्लिक करून फुलकांचा एरिया जाऊन घ्यायचा आहे. सर्व फोटो तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत भावांनो, एकदम विषय हार्ड पद्धती. तर मी काय करतो, सर्व फोटो ॲड करून घेतो भावना आणि तुम्हाला त्यानंतर काय विषय करायचा आहे सांगतो. ओके, तर बघू शकता भावांनो तुम्ही आपण सर्व फोटो काही जे ॲड करून घेतलेले आहे, तर तुम्ही पण सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे व्हिडिओच्या प्रोडक्शन क्लिक करायचं आहे. गॅलरीमध्ये जायचं आहे. जे काही आपण बॉर्डर वापरत असतो ते हर व्हिडिओमध्ये त्याची बॉर्डर घ्यायची आहे, मी दिलेली आहे. त्यानंतर ब्रँडिंगच्या याच्यात जाऊन याला लाईटिंग मारून घ्यायचं आहे, म्हणजे कसं आहे बरोबर बॉर्डर आपली साईडला लागून जाईल. आणि याला असं काय करायचं आहे, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला शेकीपीठ द्यायचे आहे. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे. जे काही शेकीपीठ पिशेट आहे ते इथून ओपन करायचे आहे आणि हे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, ते सर्वात आधी जे काय पहिला फोटो आहे ते इथून कॉपी मारून घ्यायचं आहे. ते कॉपी करून घेतो हा. तर आता त्यानंतर काय करायचं, डबल आपल्या बीटमार्कला इथून ओपन करायचं आहे. जे काय पहिला फोटो आहे आपला त्या एकाच फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा, फक्त एक फोटो. आता हा एक फोटो झाला, त्यानंतर इथून बॅक यायचा. बॅक आल्यानंतर काय करायचं, डबल शेक इफेक्ट आपल्याला ओपन करायचा. आता ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे. आता तर आता हे दुसऱ्या इफेक्टचं म्हणजे फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन डबल आपल्या बीटमार्कला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, दुसऱ्या बीटला जायचं आहे आणि जे काही पहिले 3 फोटो येतील मोपून 3 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पहिला झाला आहे पण दुसरा झाला आहे आणि हा तिसरा झाला आहे. अशा प्रकारे या 3 फोटोला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जे काही एक फोटो येईल 3 फोटो दिल्यानंतर एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या डबल 3 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. काही विषय नाही. पहिला झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. तर अशा प्रकारे या 3 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, डबल एक फोटो सोडून द्यायचा आणि याच्या पुढच्या 3 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे 3 फोटोला पेस्ट करायचा आहे, एक फोटो सोडून द्यायचा आहे. आणि आता काय करतो, या 3 याला दिला का, आता हे मोठा सोडून म्हणजे बारकाच आहे तर याला सोडून द्यायचा आहे. आता इथून 3 या फोटोला द्यायचा आहे, पहिला दुसरा आणि हा तिसरा. तर अशा प्रकारे या 3 फुटला इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं, जे काय आता शेवटचा इफेक्ट राहिलेला आहे का, तर जे काही शेवटचा इफेक्ट आहे ते इथून आता कॉपी मारून घ्यायचं आहे. हे कॉपी केल्यानंतर डबल बॅक यायचं आहे, डबल बीट मार्क आपल्याला करायचं आहे. आता मग गेल्यानंतर काय करायचं आहे, बघ आता 3 फुटला आपण आधीचा इफेक्ट दिला आहे, त्यानंतर एक सोडला होता तर याला हे देऊन घेऊ आपण. तर याला दिल्यानंतर काय करायचं, आता डबल 3 फोटो सोडून द्यायचे म्हणजे आपण आधीचा दिलं आहे 3 फोटोला. त्यानंतर यातला एक सोडला होता तर त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. डबल 3 सोडून द्यायचे आणि याला पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. डबल 3 सोडून द्यायचे आणि याला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी होईल भावांनो. कसा होता व्हिडिओमध्ये, काय समजलं काय नाही ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. म्हणजे कसं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि पण याच्यानं सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.